अवधूत वाघजी, तुमच्याकडे हा प्रश्न आहे। प्रशासक आहेत पालिकेवरती, त्यामुळे राज्य सरकारच्या थ्रूच एखादा निर्णय जात असेल तर तो जाणार आहे, त्यामुळे राज्य सरकारला याचं उत्तर द्यावंच लागणार आहे। नम्रताजी, आपल्याला काही टेक्निकल गोष्टी आणि लीगल गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे। रुपेश भोईर अतिशय तरुण आहेत, त्यांनी वारंवार जीआर हा शब्द वापरला आहे। जीआर म्हणजे गव्हर्नमेंट रिझोल्युशन, जे स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं येतं ते। खरं बघायला गेलं तर कत्तलखाने हा विषय ना केंद्र सरकारच्या अधीन आहे ना राज्य सरकारच्या अधीन आहे, तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधीन आहे। मी आणखीन एक्सप्लेन करतो। मुंबईमध्ये जो कसाईखाना आहे ट्रॉम्बेला म्हणजे मानखुर्दला, तो मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा आणि त्याच्या नियंत्रणाखाली आहे। राज्य सरकारशी त्याचा काही संबंध नाहीये। त्यामुळे तो कत्तलखाना कधी चालू ठेवावा कधी बंद ठेवावा याचा निर्णय मुंबई महानगरपालिका घेते। त्याचा फायनान्स आणि त्याचं सगळं ऍडमिनिस्ट्रेशन मुंबई महानगरपालिका बघते। आपल्याला कुठच्याही विषयावर वाद घालत असताना वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, केंद्र सरकार, राज्य सरकार, आणखीन महानगरपालिका, यांच्यामध्ये कोणाच्या ताब्यामध्ये तो विषय आहे हे आधी आपल्याला कळलं पाहिजे। उगीच वडाचं तेल पिंपळाला लावून राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये ठेवणं योग्य नाही। हा मुद्दा नंबर 1 आहे।